अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला विषय आहे नवरात्रीमध्ये देवीची परडी कशी भरावी, परडीमध्ये कोणकोणते साहित्य लागणार आहे आणि परडी भरल्याच्या नंतर आपल्याला परडीतून कोणकोणत्या वस्तू घेऊन यायचे आहेत ते सगळं मी सविस्तर सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा। चला तर मग परडी आपण कशी भरायची। देवीची परडी आपण नवरात्रीमध्ये आवर्जून भरायची असते। आई भगवतीची, आई कुलदेवीची परडी भरणे हे खूप नवरात्रीमध्ये शुभ मानलं जातं। आपण परडी भरताना बघा काय काय साहित्य लागणार आहे ते मी सांगणार आहे। परडीमध्ये आपल्याला लागणार आहे गव्हाचे पीठ, ज्वारीचं पण पीठ, तांदूळ, मीठ, तेल, साखर आणि 2-4 हिरवी मिरची किंवा लाल मिरची, वाटलेली नाही अशी अख्ख्या मिरची, ह्या वस्तू आपल्याला परडीमध्ये लागणार आहेत। आणि परडीला हे साहित्य जुळवाजुळव झाल्याच्या नंतर आपल्याला वटीचं पण सामान घ्यायचं आहे। वटीमध्ये काय सामान लागणार आहे, एक खण, नारळ, वटीचं सामान म्हणजे ते 5 साहित्य आपण घेतो ते 5 साहित्य। आणि आपल्याला अलंकारचं जे काही साहित्य लागतात ते 10 रुपयाला आपण पूजेच्या दुकानामध्ये ते कुठं पण आपल्याला भेटतात। आणि 11 रुपये किंवा 21 यथाशक्ती जेवढे काही तुम्हाला दक्षिणा द्यायचं आहे। त्याचबरोबर वटीमध्ये देवीच्या वटी भरण्यासाठी आपल्याला गहू घ्यायचा आहे। हे गहू शुभचं प्रतीक आहे, म्हणून आपण वटीमध्ये देवीची वटी भरताना गव्हानेच वटी भरायची आहे। तर हे आपल्याला झाले वटीचे सामान। वटीच्या सामानामध्ये आपल्याला आवर्जून विड्याचं पान घ्यायचं आहे। देवीला विड्याच्या पानाशिवाय वटी अपूर्ण असते, म्हणून वटी आपण देवीची भरत असतो तेव्हा विड्याचं पान आवर्जून घ्यावा। मग आता ह्या सगळे साहित्य जुळवाजुळव केले तर मग आपल्याला जायचं आहे, तुमची जी कुलदेवी आहे त्या देवीच्या मंदिरात जायचं आहे। कितीही लांब असू द्या, तुमच्या आजूबाजूला असायलाच हवी असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरात जायचं आहे। नसेल तर तुम्ही शोधून काढा। आपल्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन ह्या सगळे साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे। मग आता आपल्याला देवीला नमस्कार करायचा आहे आणि आधी आपल्याला ज्या तिथं परडी घेऊन ज्या महिला बसलेल्या असतात त्यांना आधी आपण हळदी कुंकू लावायची आहे। त्या हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर आपल्या परडी जिथं काही लाईनीनं परडी असतात त्या परडीला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक 5 परड्या तरी आपल्याला भरायच्या आहेत। 5 परड्यामध्ये जे काही आपण साहित्य जुळवाजुळव केलेली आहे ते 5ही परड्यामध्ये थोडं 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 आपल्याला ते साहित्य टाकायचं आहे। थोडंसं पीठ, थोडंसं मीठ, तेल, साखर, जे काही तुम्ही नेलेलं आहे, जेवढे काही साहित्य नेले आहे ते सगळं त्या 5 परड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। ते झाल्याच्या नंतर आपल्याला देवीची वटी भरायची आहे। देवीची वटी आपण एक ताट घ्यायचं आहे आणि ताटावरती खण ठेवायचं आहे, त्याच्यावरती थोडं नारळ ठेवा, नारळावरती गहू टाका आणि 11 रुपये दक्षिणा ठेवा आणि 5 ते वटीचे सामान जे साहित्य आपल्याला पूजेच्या दुकानात कुठं पण भेटून जातात आणि अलंकाराचे साहित्य आणि एक खोबऱ्याची वाटी, अशा प्रकारे आपल्याला हे वटीचं साहित्य एका ताटामध्ये मांडायचं आहे। मंदिरामध्ये जर गेला तर तिथं ताटंसुद्धा अवेलेबल असतात किंवा आपण घरून ताट घेऊन जायचं आहे। हे सगळे घेऊन हळदी कुंकू त्या नारळावर अर्पण करून दक्षिणा ठेवून मग ते ताट आपण आपल्या छातीजवळ अशी धरायची आहे आणि पुढे समोर आपली आई जगदंबा आपली कुलदेवी बसलेली आहे, आपण तिची वटी भरत आहोत असं डोळ्यासमोर दृश्य आणून आणि आपल्या मनाची सगळे काही इच्छा सांगून देवीला मग ती वटी आपण खाली समोर ठेवायची आहे।
मग आपल्याला 3 वार मुजरा करून आईचा कृपा आशीर्वाद असू द्या आमच्या परिवारावर म्हणून आपण आईची विनंती करायची आहे. मग ते झाल्याच्या नंतर पाया पडून झाल्याच्या नंतर आपण येताना जे काही आपण परडीमध्ये साहित्य टाकलेलं आहे, आणलेलं आहे, त्याच्यातून ज्या तुम्ही हळदी कुंकू लावलेले आहे त्या महिलांच्या, त्यांना सांगून त्यांच्या हातानं थोडंसं मीठ आणि थोडंसं पीठ ते उचलून आपल्या साहित्य घरी घेऊन यायचं आहे. त्यांच्या हातानंच घेऊन यायचं आहे. आपण स्वतः ते उचलून आणायचं नाही. असे केल्यावर आणि जे पीठ आणलेलं आहे, आपल्या पिठात पीठ मिक्स करायचं आहे आणि मिठात मीठ मिक्स करायचं आहे. ह्या 2 वस्तू उचलून आपल्याला आणायचं आहे. हे असे केल्याने आई भगवतीची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये कधीही धान्य कमी पडत नाही आणि जे काही आपलं घरातले जे अन्न खातात, जे आपलं मीठ खातात, ते आपल्यासोबत इमानदारीनं राहतात. ही आई भगवतीची कृपा अखंड राहते. म्हणून आपण परडी भरताना ह्या 2 वस्तू जरूर उचलून आणायची आहेत आणि आपलं घर सुख समृद्धी आनंदानं भरावं म्हणून आई भगवतीला विनंती करायची आहे. तर ही छोटीशी माहिती मला शेअर करायची होती. जर माझी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा.